संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी दिंडी सोहळ्याचा आजचा दुसरा दिवस। आज पालखी नाशिकला मुक्कामी असेल। टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष करत महानिर्वाणी आखाड्यावरून पालखी नाशिक शहराकडे मार्गस्थ झाली आहे। वारकऱ्यांची लांबच लांब रांग नजरेस पडतीये, तर त्र्यंबक मार्ग भगवमय झाला असून वातावरणात नवचैतन्य निर्माण झालेलं आहे। या पायी दिंडीमध्ये महिला वारकऱ्यांचा मोठा सहभाग आहे। त्यांच्यातील उत्साहच विठुरायाच्या दर्शनाची किती ओढ लागलेली आहे ते सांगून जातोय। कोणाच्या डोक्यावर तुळशी वृंदावन तर कोणाच्या कपड्या लत्त्याने भरलेली बॅग दिसून येत असून या प्रत्येकाच्या मुखी एकच आहे, ते म्हणजे माऊली। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखीचा आज दुसरा दिवस आहे। पंढरपूरकडे खरं तर पालखीने प्रस्थान केलेलं आहे। आपण बघत आहोत, खरं तर हजारो वारकरी यामध्ये सहभागी झालेले आहेत। यामध्ये महिला वारकऱ्यांची देखील संख्या ही मोठी बघायला मिळते। अनेकांच्या डोक्यावरती तुळशी वृंदावने दिसून येते, तर अशा प्रकारे या महिला ज्या आहेत त्या आपल्या सोबत कपडे इतर सामान घेऊन डोक्यावरती हे सगळं ओझर घेऊन पंढरपूरकडे चाललेले आहेत। अभंग हे गायले जात आहेत। अनेक महिला वारकरी तर अशा आहेत की त्यांच्या पायामध्ये चप्पल देखील नजरेस पडत नाहीयेत। यांच्याशी आपण बोलूयात। मावशी, कुठले आहे तुम्ही? जेवढा विक्याम। बरं, कुठे चालले? पंढरपूर। बरं, किती वारी? पहिलीची। पहिलीच आहे। हा। कसा उत्साह आहे, कसा आनंद? एकदम चांगलं वाटतं। बरं, हा, तुम्ही कुठल्या? आम्ही संस्कारीचे। शेवग्याच्या आहे। बरं बरं, काय आता का बरं चालले? काय पाच चालल्या, 5-6 हा, किती आले? पाय पाय 6वी आता। 6वी आहे। हा, बरं बरं, काय मिळतं विठुरायाचं दर्शन? मग दर्शन भेटतं, आनंद हा, मस्त मज्जात राहत ना माणूस। हो का? स्वर्गी नाही, काय काय? हेच एकदम आनंद, जीवनाचं सार्थक मजा। आयुष्यामध्ये येऊन पंढरीची वारी करा, हेच एक आयुष्याचं सगळ्यांचं कल्याण आहे सगळ्यांना। आणि सगळे जे घरी आहेत त्यांना आमचं सांगणं आहे, एकदा पंढरीची वारी करा, देव तुमचं कल्याण करेल। हो, खूप छान, खूप छान अनुभव, खूप मस्त। आणि पांडुरंग परमात्मा तुम्हाला कुठे काटा भरू देणार नाही। हो का? खूप छान आहे। तुम्ही बिना चप्पल झाला, तुम्ही एकटे चला, पांडुरंग तुमच्या बरोबर आहे, माऊली तुमच्या बरोबर आहे। माऊलीचं खूप 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 धन्यवाद। माऊलीने आम्हाला इथं त्र्यंबकेश्वराच्या पायी आम्हाला निवास दिला, खूप धन्यवाद आहे माऊलीचे। मावशी, काय काय आता डोक्यावर? डोक्यावर आहे आपलं कपडा आहे, दुसरं काही नाही घातली? हा, मग आता पाण्यामुळं पाणी चालू आहे, पाऊस बी झाला तरी चालतच राहणार का? चालतच राहणार सर्व। कुठून येते ऊर्जा एवढी? हा, ही ऊर्जा कुठून येते एवढी ताकद? ते कुठून ताकद येते? पांडुरंग ताकद पांडुरंग देतो। देतो। हा, पांडुरंग त्याच्या नावावर चालायचं, तो बरोबर नेतो आपल्याला, व्यवस्थित नेतो एकदम। हा हा, तर त्या तुम्हाला सांगते कुठं काहीच होऊन देणार नाही, तब्येत बरोबर ठेवणार, थंडी नाही, ताप नाही, हो का? काहीच नाही होऊन देणार, हातपाय दुखून देणार नाही। हा, किती वारी आहे तुमची? पहिलीच वारी। पहिलीच वारी? पहिलीच वारी छंद धरला महिन्यापासून, तर ते बरोबर चाललं महिन्यानं। हो, किती दिवस चालायचं आता माहिती? आता 1 महिनाभर चाललं। 1 महिना झालाय। हा, 1 महिनाभर। आपण बघत आहोत, खरं तर हा आनंद आहे, ही श्रद्धा आहे पांडुरंगावरती। आम्हाला खरं तर ही सर्व ताकद माऊलीच देत आहेत, विठुरायाच देतोय। आणि आता आम्ही जवळपास 1 महिना चालत पंढरपूरला। काय तुम्हाला बोलायचंय? आम्हाला बोलायचं, आम्हाला आता पंढरीच्या वारीला जायचंय। आमची पहिलीच वारी आहे। हा, आता का बरं वाटतं वारीला? का जावं? आता आनंद वाटतो आम्हाला, असं आनंदासाठी आम्हाला जायचंय। आमचं आता वय झाले, आमच्या जीवाभावाचं असं पंढरपूर माहेर असं आमचं माहेर आहे? हा, असं किती वय आजी? ठिकाणी। हा, किती वय? 60 वय, 60-70। हा, हा, बरं बरं। असं